या देशामध्ये 3 प्रकारचे लोक राहतात. लहान मुलं जे क्रिया करू शकतात पण विचार करू शकत नाही. म्हातारे माणसं जे विचार करू शकतात पण क्रिया करण्याची शक्ती त्यांच्याकडे नसते. पण तरुण आहेत ज्यांच्याकडे विचार करण्याची शक्ती आहे आणि क्रिया करण्याची ताकदही. जमिनीवरचा एखादा दगड उचलला आणि आकाशाकडे भिरकावला तर आकाशाला सुद्धा भगदाट पडण्याचं सामर्थ्य त्यांच्या मंडळात असतं. तरुणपण म्हणजे तन्मयता, तत्परता, तपश्चर्या आणि तेजस्वीता लागलेलं वरदान. परंतु दुर्दैवानं आज तोच तरुण कुठेतरी ऑनलाईनच्या भिडकामध्ये अडकताना मला दिसतोय. म्हणजे का प्रतिष्ठित कुटुंबातल्या तरुणीनं गोळी चालून आत्महत्या केली ही बातमी सर्वदूर पसरली. जेव्हा प्रकरणाची शहानिशा सुरू झाली तेव्हाच असं लक्षात आलं की तरुणी आपल्या प्रियकरासोबत चॅटिंग एवढं मानसिक स्वास्थ्य हिरावून देत बसली की त्या तरुणीनं आपल्या डोक्याला लावलेला बंदुकीचा फोटो काढून आपल्या प्रियकराला पाठवण्याच्या नादात तिच्या हातून मोबाईलऐवजी बंदुकीचं बटन कधी दबलं आणि तिच्या मेंदूचा चेंडा कधी झाला हे तिचं तिलाच कळलं नाही. म्हणजे ज्या तरुणांच्या सशक्त हातामध्ये त्या देशाची सूत्र जायला पाहिजे होती त्या तरुणांचे हात कुठेतरी ऑनलाईनच्या विडक्यामध्ये अडकताना दिसतात आणि वृद्धांच्या हाती त्या देशाची सूत्र आल्याची दिसतात. म्हणूनच विचारपीठाला मिळालेला विषय मांडण्याकरता आपल्या समक्ष उभा आहो. नमस्कार सन्माननीय विचारपीठासमोरील तुम्ही सर्व सन्माननीय मी मयूरचंद शबिले तालुका वारसाकडे जिल्हा अकोला आपल्या समक्ष विषय मांडतोय ऑनलाईनच्या विडक्यात अडकलेली आज अशी तरुणाई. मग ज्यावेळेस कुठेतरी आपण विषयाचा विचार करायला लागतो त्यावेळेस आजचा युवक हा सोशल मीडियाला हाताळतो आहे. आजच्या युवकाला इतकेच तरुण असलेली सोशल मीडिया तिथल्या युवकाला हाताळते आहे. हा विषयाच्या अनुषंगाने सगळ्यात मोठा प्रश्न मला पडायला लागतो. विनोबा भावे असं म्हणतात की भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची असते. म्हणजे इतर प्राण्याच्या तुलनेमध्ये माणूस हा स्वतःच्या भावना सिद्ध करून स्वतःची प्रतिभा सिद्ध करत असतो. परंतु ग्लोबल इंडोनेशिया नावाचं सर्वेक्षण असं सांगतं की भारतामध्ये 60% युवक हे आपला भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहे. म्हणजे आमच्या ओठांवरचं बोलणं आमच्या बोटांवरती आलं आणि आयर द्यायचं सवय तुटून मोबाईलच्या एका क्लिकवरती तिथला तरुण आपल्या भावना व्यक्त करायला लागला. म्हणजे भावनिक दरी निर्माण करण्याचं काम या सोशल मीडियानं तरुणांमध्ये करताना आपल्याला दिसते. भारत हा जगातील सगळ्यात तरुण देश म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये 60% लोकांचं वय 29 वर्षापेक्षा कमी आहे आणि 30 ते 40 या वयोगटातील लोकांची संख्या 40% आहे. परंतु तरी आपला भारत देश इतर देशांच्या तुलनेत मागत का या प्रश्नाचं उत्तर जर आपण शोधायला गेलो तर भयान वास्तव समोर येते. ते वास्तव असं की आजच्या सोशल मीडिया व इंटरनेटच्या अजगरी मिळक्यात अडकलेली आजची तरुणाई हे वास्तव चिंताजनक आहे. कारण इंटरनेटचा शोध लागला सर्व जग जवळ यायला सुरुवात केली. याच इंटरनेटच्या माध्यमातून कोणतीही माहिती मिळवणं सोपी झालं, कोणती गोष्ट सुकर झालं. परंतु याच इंटरनेटच्या काही जेवढ्या चांगल्या बाबी आहेत तेवढ्या वाईट बाबी देखील आहे. कारण इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक, स्नॅपचॅट याच्या किशोरवयीन मुला-मुलींना वेड लावत आहेत आणि मोबाईलच त्यांचा कुठेतरी जीवप्राण होऊन गेला. आणि याच मोबाईलचा अतिवापरामुळे ते वेगवेगळ्या रोगांना बळी पडल्याचं आपल्याला दिसून यायला लागलं. प्रेम या शब्दाची व्याख्याच या सोशल मीडियानं कुठेतरी बदलून टाकली. म्हणजे तुमचं सोशल मीडियावरचं रिलेशनशिप स्टेटस काय आहे यावरती लोक तुमच्याविषयी मत बनवायला लागली. म्हणजे तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये दिसाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीच जमलं नाही ही भावना निर्माण करण्याचं काम सोशल मीडियानं तरुणांमध्ये केलं. म्हणजे सर एखाद्या प्रियकरांना आपल्या प्रियस्त्रीला बगीचात घेऊन बसावं, हातामध्ये हात घ्यावा, डोळ्यात डोळे टाकावे, आयुष्यभर मी तुझी साथ निभवेल अशी भावना निर्माण करावी. मला वाटतं की आय लव्ह यूच्या एका मेसेजमध्ये ती भावना निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे तरुणांमध्ये सोशल मीडियानं अंतर जर जवळ केलं तर भावनिक धैर्य निर्माण करण्याचं काम या सोशल मीडियानं तरुणांमध्ये निर्माण करण्याचं काम केलं असं मला वाटतं. मग या विषयाचा विचार करताना सोशल मीडियाच्या फक्त चांगल्याच बाजू वाईटच बाजू आहेत का तर नाही, तर चांगल्या बाजू देखील तुम्हाला सांगणं अत्यंत गरजेचं वाटतं की ध्रुव आरटीसारख्या 21 वर्षाच्या तरुणाने सोशल मीडियावरती आपलं यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि दररोजच्या चालू घडामोडीत तो त्या यूट्यूब चॅनलवरती टाकला का आणि कमी कालावधीत त्या चॅनलला चांगला प्रतिसाद मिळाला. मैथिली ठाकूरसारखी तरुण गायिका ती सोशल मीडियाच्या माध्यमातून जगप्रसिद्ध झाली. म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याच्या माध्यमातून ती जगप्रसिद्ध झाली. म्हणजे आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम हे सोशल मीडिया तरुणांमध्ये आपल्याला करता नसते. अण्णा हजारेचं आंदोलन असू द्या किंवा निर्भया बलात्कारानंतर देशामध्ये घडलेली विचार क्रांती असू द्या, आंदोलन असू द्या, हे मला या विषयाच्या महत्त्वानं अत्यंत गरजेचं वाटतं. इथं तुकाराम महाराजांच्या उल्लेख होतात की तुका म्हणजे दर्पणाचे अंग व्हावे जाता जाता अदंग. म्हणजे तुकाराम सोशल मीडिया आणि आपल्याकडे दर्पणाचा अंग घेऊन उभे आहे. आपण कोणतं बिंब घेऊन त्याला समोर जातो यावरती आपलं प्रतिबिंब अवलंबून आहे. नक्कीच तिथला युवक हा सोशल मीडियावरती योग्य ती भूमिका घेऊन जाणार आणि देशासाठी, राष्ट्रासाठी या ऑनलाईनच्या विडक्यातून बाहेर येऊन देशासाठी, राष्ट्रासाठी आपली कार्य करणार एवढाच मापक आशा व्यक्त करतो. आणि शेवटी जाता जाता विषयभेटी रजा घेताना शेवटी कवी वसंत बापट यांच्या शब्दात एवढं सांगू इच्छितो की हात सुटलेले दगडांच्या वर्षावाला, ह्या तू सुटलेले दगडांच्या वर्षावाला
लोकांचे लावा कार्यालय देशाच्या प्रगतीला हे बंद करावं की फक्त थांबवा आपला हात सामर्थ्याने जाऊ व्यक्त काही साथ येऊ हा देश माझा त्याचे भान धरायचे गाऊ हा देश माझा त्याचे भान धरायचे गाऊ म्हणून धन्यवाद.